आपण मराठी व्याकरणातला संधी हा घटकावरती अभ्यास करत असताना आधीच्या भागामध्ये आपण संधी म्हणजे काय, स्वर संधी म्हणजे काय, व्यंजन संधी म्हणजे काय आणि विसर्ग संधी म्हणजे काय, म्हणजे संधीची थोडक्यात आपण माहिती करून घेतली आणि त्यातील स्वर संधी देखील आपण पाहिली. संधी म्हणजे काय? संधी म्हणजे सांधणे किंवा जोडणे. आता ह्यामध्ये काय काय जोडलं जातं, तर दोन शब्द जोडले जातात आणि दोन शब्द जोडत असताना त्यामध्ये होणाऱ्या त्यांच्या स्वर्गांचा मिलाप, त्याच्यातील व्यंजनांचा मिलाप आणि त्याच्यातील विसर्गांचा मिलाप, ह्याच्यातून नवीन निर्मिती झालेला शब्द म्हणजेच संधियुक्त शब्द. त्यातला आपण मागील भागामध्ये आपण पाहिला होता स्वरसंधी म्हणजे काय. स्वरसंधी म्हणजे काय? दोन स्वरांचा संगमातून निर्माण झालेला शब्द म्हणजे स्वरसंधीचा शब्द. तसंच आज आपण पाहणार आहोत व्यंजन संधी. आता व्यंजन संधी म्हणजे काय? व्यंजन संधी म्हणजेच दोन शब्दांची जोड होत असताना दोन व्यंजनांचा मिलाप होणं, त्या दोन व्यंजनांना सांधणं, ह्यालाच व्यंजन संधी असं म्हटलं जातं. आता व्यंजन संधीचे दोन प्रकार पडतात, एक प्रथम व्यंजन संधी आणि दुसरं तृतीय व्यंजन संधी. आता ती कसे? कारण आपण संधीच्या आधीच्या भागामध्ये वर्णविचार ह्या घटकावरती अभ्यास केला होता. वर्णांची निर्मिती कशी झालेली आहे आणि वर्ण कोणकोणते आहेत, वर्णांचे प्रकार काय आहेत हे पाहिलं होतं. कारण संधी आपण लक्षात घेत असताना स्वर, व्यंजन आणि अनुनासिक आणि विसर्ग ह्यांचाच आपल्याला उपयोग होत असतो आणि त्याच्यावरती शब्दांची निर्मिती होत असते. तर क, ख, ग, घ हे वर्ण आहेत, ह्या वर्णांवरतीच आपले व्यंजन आहेत. कारण क, ख, ग, घ हे काय आहेत? सगळे व्यंजनं आहेत, जी आहेत ती व्यंजनं आहेत आणि त्याच्यातून तयार झालेले शब्द हे व्यंजन संधीचे शब्द असतात. मग त्यातील प्रथम व्यंजन संधी म्हणजे काय असतं? प्रथम व्यंजन संधी म्हणजे स्पर्श व्यंजनापैकी कोणती? आता ही सर्व आहेत स्पर्श व्यंजनं, क, ख, ग, घ ही सगळी आहेत स्पर्श व्यंजनं आहेत. स्पर्श व्यंजनापैकी अनुनासिकाशिवाय कोणत्याही व्यंजनापुढे, मी काय म्हणते बघा, स्पर्श व्यंजनापैकी अनुनासिकाशिवाय कोणत्याही व्यंजनापुढे कठोर व्यंजन आले असता एक, हे स्पर्श व्यंजन आहे. अनुनासिक ह्या घटकांना म्हणतात जे य, य, ण, न, म ह्यांच्या खेरीज, ह्या अनुनासिकांखेरीज जर कोणतंही कठोर व्यंजन आलं, म्हणजे क, ख, ग, घ ह्याच्यातील कुठलंही कठोर व्यंजन आलं असता त्या गटातील पहिलं अक्षर घेऊन जी संधी होते त्यालाच प्रथम व्यंजन संधी असं म्हटलं जातं. थोडक्यात एक तर अनुनासिक नाही आहेत, अनुनासिक सोडून कुठलंही यातील कठोर व्यंजन आलं तर त्या गटातील पहिलं व्यंजन घेऊन जी संधी होते त्याला प्रथम व्यंजन संधी असं म्हटलं जातं. उदाहरण घेऊ, आपल्याला लक्षात येईल. पहिलं उदाहरण आहे शरत्काल. ह्या शब्दाकडे निरीक्षण केले असता आपल्याला असं लक्षात येतं की त हे क ला जोडलं गेलेलं आहे, म्हणजे त हे प्रथम वर्ण आहे. प्रथम बघा, त हे काय आहे? त गटातील प्रथम वर्ण आहे, बरोबर. शरत्काल तो कशामध्ये मिसळला? इथे दोन्हीही त आणि क हे दोन्हीही काही आहेत? व्यंजन आहेत आणि ह्या दोन्हींचा मिलाप इथे होऊन शरत्काल. जेव्हा ह्या शब्दाची फोड करतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की हा शब्द कशा प्रकारे बनलेला आहे. शरत्काल ह्या शब्दाची फोड कशी होते? शरद अधिक काल. आता ह्या दचं त कसं होऊ शकतं? द अधिक क, म्हणजे हे द काय आहे? एक तर स्पर्श व्यंजनातील कठोर व्यंजन आहे. आता त्यातील जेव्हा आपण प्रथम वर्ण घेतला द गटातील, बघा हे द आहे, त्यातील प्रथम वर्ण कुठला आहे? त आहे, म्हणजे द अधिक क काय झालं? त झालं. आणि हा त ह्या क मध्ये मिसळल्यानंतर तत्क हा वर्ण तयार झालेला आहे. म्हणून शरत्काल
हा संधियुक्त प्रथम व्यंजन संधियुक्त शब्द तयार होतो. कधीही संधी तयार होत असताना दोन शब्दांचा मिलाप असतो. दोन शब्द मिळाल्यानंतर मधी कोणता व्यंजन आहे, कोणता स्वर आहे ह्याच्यावरती तो आपण ओळखायला लगेच शिकतो आणि त्याच्याकडेच लक्ष द्यावं. आता दुसराच त्यातला आणखीन एक दुसरा शब्द घेऊया, षटशास्त्र. आता षटशास्त्र हा शब्द देखील तयार होत असताना ट, बघा ट हा प्रथम आहे, म्हणजे प्रथम व्यंजनाचाच शब्द आहे, एवढं तर लक्षात आलं. पण ह्याची जर फोड विचारली असता कसं करणार आहोत, षटशास्त्र. षटशास्त्र म्हणजे षड अधिक शास्त्र. काय आहे, षड अधिक शास्त्र. आता हा ड म्हणजे कोणता, हा तिसरा अक्षर आहे. षड अधिक शास्त्र. ड आणि श ह्या दोन व्यंजनांचा मिलाप होऊन ट निर्माण झाला. कारण ट, ड च्या पहिला वर्ण घेतलेला आहे, ड ह्या गटातील म्हणजे पहिलं वर्ण ट घेतलेला आहे आणि ट आणि श चा मिलाप होऊन ट श निर्माण झाला आणि षटशास्त्र. जेथे ज्या व्यंजन संधीच्या शब्दामध्ये जर प्रथम शब्द दिसला, गटातील कठोर स्पर्श व्यंजनातील जर पहिलं अक्षर दिसलं तर ती प्रथम व्यंजन संधी ओळखावी. त्यातील आणखीन एक उदाहरण घेतल्यास लक्षात येईल, वाक्पती. आता वाक्पती हा शब्दामध्ये देखील क हा प्रथमच आहे, त्या क गटातील क हे प्रथम वर्ण आहे, म्हणून वाक्पती म्हणजे ग आहे ना, वाग अधिक पती. ह्याचा विग्रह करत असताना सुद्धा आपल्याला लक्षात येतं की जेव्हा इथे एकतर प्रथम वर्ण असतो, विग्रह करताना त्याच्या ठिकाणी त्याचा तृतीय वर्ण येतो. बघा हा काय येतो, विग्रह करताना तृतीय वर्ण येतो, म्हणजे वाघ अधिक पती म्हणजेच ग अधिक प बरोबर निर्माण झाला. क हा वर्ण घेतला आणि क प झाल्यावरती क हा प मध्ये मिसळून घ्या, प आणि आहे तसं पुढचा अक्षर लिहून घ्यायचं आहे, म्हणजे वाक्पती. अशा प्रकारे प्रथम व्यंजन संधी. जर आपल्याला परीक्षेमध्ये शब्द दिला असता, विग्रह विचारलं तर मधील शब्दाकडे लक्ष दिल्या असता आपल्या लक्षात येतं, जर तो प्रथम वर्णातला असेल तर तो प्रथम व्यंजन संधी, म्हणजे व्यंजन संधी आपल्याला लक्षात आली ती कुठली आहे. जेव्हा तो प्रथमच वर्ण असेल तर जर विग्रह करत असताना त्याच वर्णातील हे तृतीय अक्षर घ्यावं. सोपे आहे, त्याच वर्णातील तृतीय अक्षर घेतला असता काय होतं, तचं तृतीय अक्षर द आहे, म्हणजे शरद काल म्हणजेच शरत्काल हा शब्द तयार होतो. हे झालं प्रथम व्यंजन संधी. आता तृतीय व्यंजन संधी काय, सेम. इथे प्रथम वर्ण घेतलाय तर इथे कोणता वर्ण घेतला जाईल, तृतीय वर्ण घेतला जाईल. उदाहरण घेऊ, ज्या स्पर्श व्यंजन गटातील कठोर व्यंजनाच्या पुढे अनुनासिक नाही, अनुनासिक घेतलं जात नाही. अनुनासिकाखेरीज जर त्याच वर्णातील तृतीय वर्ण घेऊन जिथे संधी होते तिथे तृतीय व्यंजन संधी असं म्हणावं किंवा तृतीय व्यंजन संधीचा शब्द असं म्हटलं जातं. इथे प्रथम व्यंजन घेतलं जातं आणि इथं तृतीय व्यंजन घेतलं जातं. आता त्याची उदाहरणं घेतल्यात लक्षात येईल. आपण एक घेऊया शब्द सच्चिदानंद. सच्चिदानंद हा द हा तिसरा वर्ण आहे. काय आहे, द. सच्चिदानंद. आता ह्याचा विग्रह करत असताना इथे विग्रहाला मात्र प्रथम वर्ण येणार. द चा गटातील प्रथम वर्ण काय आहे, त आहे. सच्चित अधिक आनंद, विग्रह देखील सोपा होऊन जातो. जास्त आपल्याला त्याच्यामध्ये लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे हे निरीक्षणातून आपल्याला लक्षात येतं की द हा तृतीय वर्णातील असेल तर विग्रह करताना तिथे प्रथम वर्ण शब्द येतो. सच्चिदा आनंद. षडरूपी हा शब्द घेतला असता ड हे तिसरं अक्षर आहे. ड च्या ऐवजी त्याच्यातलं त्याच गटातील पहिलं अक्षर विग्रह करत असताना षट अधिक रिपू, ट अधिक र बरोबर ट
अधिक र. र आपण मागील शब्द अनुनासिक वर्ण बघत असताना र हा कोणकोणत्या पद्धतीनं लिहिला जातो हेही पाहिलं आहे. तर इथे ड च्या खाली अशा चिन्हामध्ये र मिसळला जातो आणि ड्र अशा प्रकारे त्याचा उच्चार होतो. ड्र हा कंपित वर्ण आहे. र हा कंपित वर्ण असल्या त्या अशा पद्धतीने लिहिला जातो, म्हणून षड्रिपू हा शब्द तयार होतो. त्यानंतर अनेक भगवत गीता. आपण म्हणताना भगवत गीता म्हणतो का भगवद गीता म्हणतो. लिहित असताना द लिहिला जातो, उच्चार होताना एक एकदा तचा उच्चार नकळत होऊन जातो. आता भगवत अधिक गीता. द हे तिसरा वर्ण आहे आणि विग्रह होत असताना इथे तो प्रथम वर्णामध्ये असतो. जिथे विग्रह करून जर तृतीय वर्ण घेतला तर ते तृतीय व्यंजन संधी म्हणावी आणि विग्रहातून निर्माण होणारा शब्द हा प्रथम वर्णातील असेल तर तो प्रथम व्यंजन संधी असं समजावं आणि त्याची ओळख अशा पद्धतीने आपण लक्षात ठेवू शकतो. संधियुक्त तयार झालेला शब्द हा प्रथम वर्ण असेल. जिथे व्यंजन संधी पाहत असताना आपण लक्षात येतं की त्या शब्दाचं निरीक्षण केलं असता जर इथे आपल्याला प्रथम अक्षर आलं तर ते प्रथम व्यंजन संधी समजावी आणि तयार झालेल्या शब्दामधील जर मधील अक्षर म्हणजे ते तृतीय असेल तर ते तृतीय व्यंजन संधी समजावी. आपल्याला व्यंजन संधीमधले काही शब्द असे आहेत की जे आपले मार्क घालू शकतात. तर त्या शब्दांच्याकडे निरीक्षण केलं की आपल्या लक्षात येतं की ते शब्द कोणत्या संधीचे आहेत. त्याची आपण एक उदाहरणं बघूया. त्यामध्ये पहिल्यांदा बघा आझादी. आझादी आझादी या शब्दाकडे लक्ष दिलं असता मधील अक्षर हे ज आहे. ज हे कोणतं आहे तर ज हे तृतीय वर्ण तिसरं अक्षर आहे. तिसरं अक्षर असल्या म्हणजे हे काय आहे तृतीय वर्णसंधी आहे, एवढं लक्षात येतं. आता ह्याच शब्दाचा विग्रह करायचा असेल तर आपण कशा प्रकारे करू. हे जर तिसरं असेल तर विग्रह करत असताना आपल्याला प्रथम अक्षर घ्यावं लागतं म्हणजे अ च अधिक आदी हा विग्रह त्याचा निर्माण होतो. तसंच आता अब्ज. अब्ज ह्याच्यातल्या ब हे तृतीय म्हणजे तृतीय व्यंजन संधी आहे. आता ब गटातील पहिला अक्षर काय आहे प. विग्रह कसा होणार अ प अधिक ज. दिगंबर हा शब्द लक्षात घेत असतात ग हे देखील तिसरं म्हणजे तृतीय संधी आहे, तृतीय व्यंजन संधी आहे. ग च्या गटातील पहिला अक्षर येतं दि क आदी ब र. दिकादी बर अंबर सॉरी अंबर. त्यानंतर सदाचार. द हे तिसरं अक्षर आहे आणि तिसरं अक्षर असल्यामुळे द गटातील पहिला अक्षर त सत अधिक आचार सदाचार. दिग्गज. ग गटातील विग्रह करत असताना काय येणार क येणार प्रथम अक्षर अधिक गज. अशा स्वरूपात आपल्याला विग्रह विचारला असता विग्रही लक्षात येतो आणि मधील अक्षर पाहिला असताना आपल्याला व्यंजन संधीचा प्रकारही लक्षात येतो. आता आपण पाहणार आहोत अनुनासिक संधी. अनुनासिक संधी म्हणजे जिथे अनुनासिकांचा वापर अनुनासिकांचा मेळ सांधला जातो किंवा जोडले जातात अशातून निर्माण होणाऱ्या शब्दाला अनुनासिक संधियुक्त शब्द असे म्हणतात. आता आपण बघितलं वर्णमालेमध्ये हे 5 अनुनासिके आहेत. कुठले तर य ण न न आणि म हे 5 अनुनासिके आहेत. आता ह्या 5 अनुनासिकांचा वापर करून तयार होणारे शब्द म्हणजेच अनुनासिक संधियुक्त शब्द. उदाहरण बघूया आपण की चिन्मय. आता इथे मधील जे अक्षर आहे त्याकडेच आपण लक्ष देतो. जेव्हा संधियुक्त शब्द बघत असतो तेव्हा मधील अक्षरांच्याकडे लक्ष येतं कारण ते दोन्ही अक्षरं एकत्र येतात. तेव्हा आता चिन्मय. आता ह्या अक्षरांमध्ये आपल्याला
हे लक्षात येतं की न आणि म हे काय आहेत, दोन्ही सुद्धा अनुनासिक आहेत. म्हणजे हा शब्द कोणता आहे, अनुनासिक संधियुक्त शब्द आहे. खालील शब्द बघा, वाङ्मय, हे देखील मधील अक्षरं ही अनुनासिक आहेत, म्हणून ते देखील अनुनासिक शब्द आहे. भगवन नाम, भगवन नाम इथे देखील अनुनासिक आहे. जगन्नाथ येथे देखील अनुनासिक आहे. आता अनुनासिक शब्द हा आपल्याला लक्षात आला की मधील अक्षर हे अनुनासिक असतं, तेव्हा अनुनासिक संधी होते. पण जेव्हा आपल्याला हे शब्द दिले असतात त्याचा जर विग्रह करायला सांगितला तर तो देखील विग्रह आपल्याला आला पाहिजे. तेव्हा आपण आता ह्या शब्दांचा विग्रह करून आपल्याला हे शब्द लक्षात येतात. आपण हे शब्द तर ओळखलेत हे की अनुनासिक शब्द आहेत, कारण मधील अक्षराकडे लक्ष दिला असता मधील अक्षर ही अनुनासिक आहेत, त्यामुळे ही अनुनासिक संधियुक्त शब्द आहेत. आता ह्या शब्दांचा विग्रह कशा प्रकारे करायचा, की ह्या शब्दांचा विग्रह असा होतो, चित्त त प्रथम अक्षर आलं, पुढे म य, बरोबर. आता त आणि म काय आहे ते, त प्रथम अक्षर आलं आणि त्याच्या समोर आलेलं म हे अनुनासिक आहे. ह्याच्यामुळं जे त्या गटातील अनुनासिक आहे ते येणार न, आणि हे म बरोबर म, म. अशा प्रकारे ह्या शब्दांची विग्रह होतो. विग्रहावरून हेही लक्षात येतं आपल्याला, जेव्हा कठोर व्यंजन अनुनासिक येतं तेव्हा त्या अनुनासिकामधलं विग्रहातलं कठोर व्यंजन हे प्रथम कठोर व्यंजन येतं आणि त्याच गटातील अनुनासिक हे घेतलं जातं. आणखीन एक उदाहरण घेऊया. आता वाङ्मय. तर वाङ्मय हा शब्दाचा विग्रह कसा होईल, य गटातील प्रथम अक्षर काय आहे, क, म्हणजे काय येणार, वाक. ठीक आहे. आणि आहे तसा म य. आता हे क आणि म, क हे काय आहे, कठोर व्यंजन, अधिक हे म म्हणजे अनुनासिक आलं. ह्याचा रूपांतर कशामध्ये झालं, क वर्गातील अनुनासिक आहे य, अधिक हे अनुनासिक म बरोबर नियम, म्हणजेच वाङ्मय असा शब्द निर्माण होतो. आता भगवन्नाम, भगवनाम, भगवन्नाम हा देखील शब्द तयार होत असताना कशा प्रकारे झाला असेल, न, न ला न आलेला आहे. न ह्या गटातील प्रथम अक्षर कोणता आहे तर त, म्हणजे काय येणार, भगवत, भगवत, अधिक नाम, होय की नाही. म्हणजे हे त आणि हे न, त अधिक न बरोबर काय आलं, त्याच्यातील त गटातील अनुनासिक काय आहे, नच आहे, आणि पुढे आलेलं अनुनासिक म्हणजे इथे न ला न, न म्हणजेच भगवन्नाम अशा प्रकारचा शब्द तयार झाला. जगन्नाथ, इथे सुद्धा न मधला जगत येणार, जगत अधिक नाम, त अधिक न बरोबर न अधिक न म्हणजे न ला न. अशा प्रकारचे अनुनासिक शब्द. आणि अनुनासिक संधीमध्ये दोन्हीही अनुनासिकच असतात, म्हणजे न आणि म हे दोन्हीही अक्षरं काय आहेत, अनुनासिकच आहेत. य आणि म हे दोन्ही अक्षरं अनुनासिक आहेत. न न अनुनासिक आहे, न न अनुनासिकच आहेत. म्हणजे दोन्ही अक्षरं काय असतात, दोन्ही वर्ण हे अनुनासिकच असतात, तेव्हा अनुनासिक संधी तयार होते. अशा प्रकारे आपण अनुनासिक शब्दांचा विग्रह आणि अनुनासिक शब्द कसा ओळखावा हे आपण पाहिलं आहे. आता आपण व्यंजन संधी पाहिली आणि त्यामध्ये आपल्याला लक्षात आलं की आपल्याला
प्रथम अक्षर घेतल्यानंतरनं म्हणजे कठोर वर्णांमधील कठोर अक्षरांमधील पहिलं अक्षर असलं की प्रथम व्यंजन संधी असते, तिसरं अक्षर असलं तर तृतीय व्यंजन संधी असते. पण ह्या व्यतिरिक्त त अक्षर असल्यामुळे एक विशेष संधी निर्माण होते. अशा विशेष संधीचे शब्द कोणकोणते आहेत हे आता आपण पाहणार आहोत. आता ह्या फळ्यावरती लिहिलेले काही शब्द तुम्हाला वाचून दाखवते. उत्तम, उत्कर्ष, सच्चरित्र, सच्चेद, तट्टिका, तल्लीन, उल्लेख आणि तद्धित अशा प्रकारचे शब्द हे कायम स्वरूपात आपल्या परीक्षेमध्ये येतात. आता ह्या संधीमध्ये विग्रह कशा प्रकारे आहे हे देखील विचारलं जातं. तर ह्याच्यातला विग्रह कसा आहे किंवा त संधी कशी आहे हे आपण विग्रह करूनच लक्षात घेऊया. आता उत्तम ह्या शब्दामध्ये आपल्याला त मधील अक्षर आपण लक्षात घ्यायचं आहे. त म्हणजे ही त विशेष संधी आहे. तर ह्याचा विग्रह कशा प्रकारे होईल? उत अधिक तम. हे त आणि त, त अधिक त बरोबर त्य. अशा प्रकारे हा उत्तम शब्द तयार होतो. त्याच प्रकारे आता उत्कर्ष ह्या शब्दाचा विग्रह कशा प्रकारे होईल? उत अधिक श. म्हणजे हे त आणि क, त आणि क इथे जेव्हा तच्या समोर क म्हणजे कठोरच अक्षर आलं, कठोर अक्षर आल्यावर ते दोन्ही कठोर अक्षरच राहतात. ती एकमेकांमध्ये मिसळली जातात. जोड अक्षरांमध्ये त्याची निर्मिती होते. उत्कर्ष म्हणजे त आणि क, क अशा प्रकारचं ते संधियुक्त त्या उत्कर्ष असा शब्द तयार होतो. त्यानंतर सच्चरित्र. सच्चरित्र हा शब्द पण कसा तयार होईल? त्याचा विग्रह कसा होईल? एकतर इथे त कुठं दिसत नाही. ह्या पहिल्या अक्षरांमध्ये पहिल्या शब्दांमध्ये आपल्याला त लक्षात आला, पण इथे त आपल्याला दिसत नाही. तेव्हा आपल्याला सच्चरित्र ह्या शब्दाचा विग्रह करत असताना सत अधिक चरित्र हा अशा प्रकारचा विग्रह होतो. जेव्हा तच्या समोर च आलं की त्या शब्दामध्ये त अधिक च बरोबर च असा विग्रह होतो किंवा अशी निर्मिती होते. जेव्हा तच्या समोर च आल्यानंतरनं त आणि च अशा प्रकारचा निर्माण अक्षर होतं. म्हणजे इथे त नाही आहे, पण इथे त असतो. सत अधिक चरित्र म्हणजेच सच्चरित्र. काय असणार? सच्चरित्र. ह्याची फोड होते सत अधिक चरित्र. तच्या समोर काय आलेलं आहे? च आलेला आहे. म्हणून हे त च मध्ये मिसळून च हा वर्ण तयार होतो किंवा हे अक्षर तयार होतं. आता सच्चेद. आता इथे सुद्धा ना आपल्याला त दिसतं ना कुठलं च आणि छ एकत्र आलेले दिसतात. हे कसं आलेलं आहे? इथे देखील सत अधिक सच्छेद, छेद, सत अधिक छेद बरोबर. काय येणार आता? हे तच्या समोर काय आहे? छ आहे. तच्या समोर काय आहे? छ आहे. पण जेव्हा तच्या समोर च किंवा छ दोन्ही आले तरी त्या च निर्माण होतं आणि हे छ म्हणजे छ. म्हणूनच सच्छेद म्हणजे च किंवा छ आलं तरी चच होणार तचा आणि ते पुढील अक्षर त्याला जोडलं जाणार. त्याचप्रमाणे आता तट्टिका. तट्टिकामध्ये काय होणार? तत. इथे त दिसतच नाही आहे, पण त्या तची निर्मिती पुढील वर्णामध्ये होते. ती कशी? तत अधिक टिका. काय होणार?
टीका. आपण आधी बघितलंय की जर कठोरच व्यंजन जर समोर आलं त्याच्या समोर, तर तिथं ते कठोर व्यंजन आहे तसं राहतं. म्हणजेच त अधिक ट, ट अशा प्रकारे तो अक्षर किंवा व्यंजन तयार होतं. आता तल्लीन, ल देखील कठोर व्यंजन आहे. म्हणजे तत अधिक लीन काय होणार, त अधिक ल, ल ला ल. उल्लेख, तत अधिक, आता उल्लेख, हा उल्लेख शब्द कसा होणार, उत अधिक लेख. तच्या समोर काय आलेला आहे, ल आलेला आहे. म्हणजेच ते ल, ल ला ल अशा प्रकारचे अक्षर तयार होतं. आता पुढील शब्द आहे तद्धित. आता तद्धित ह्या शब्दाची देखील फोड करत असताना तत अधिक हित, इथे मात्र हित होतं. जेव्हा तच्या समोर ही येतं तेव्हा त अधिक ह, ह चा ध होतो. म्हणून तद्धित अशा प्रकारचे तचे शब्द आपण व्यंजनयुक्त शब्द कसे आहेत आणि त्यांची फोड कशा प्रकारे होते हे आपण अभ्यासलो. आपण आता मागील तचे आपण शब्द बघितले, जे आपले संधियुक्त शब्द आहेत, त पासून निर्माण होणारे संधियुक्त शब्द बघितलेत. त्याचप्रमाणे म चे देखील संधियुक्त शब्द आहेत. ते कसे, संकल्प हा संधियुक्त शब्द आहे, पण ह्या संधियुक्त शब्दामध्ये म आपल्याला कुठंही दिसून येत नाही, पण त्याचा उच्चार मात्र ह्याच्यामध्ये होतो. आता ह्या संकल्प ह्या शब्दाचा विग्रह केला असता कसा होतो, सम अधिक कल्प. काय होतो, हा म आणि हा क मिसळल्यानंतर हे दोन्ही, हे म हे अनुनासिक आहे, हे आधी आपण पाहिलं आहे. म ह्या अनुनासिका समोर जर एखादं व्यंजन आल्यास ते व्यंजन क चा आहे ते अनुस्वारामध्ये मचं रूपांतर होतं. म्हणून संकल्प स वरती अनुस्वार देण्यात येतो. म्हणजे म, स म अधिक कल्प, संकल्प. आता संतोष हा देखील शब्द सम अधिक तोष, सम आणि त हे दोन व्यंजन अनुनासिकाच्या, म ह्या अनुनासिकाच्या समोर जर कठोर व्यंजन आल्यास पुढील अक्षरावर अनुस्वार आपण देतो. म हे अनुस्वारामध्ये परिवर्तित होतं. आता संगती, संगतीमध्ये पण काय होणार, सम अधिक गती. त्यानंतर आता इथे बघा, इथे अनुस्वार दिलेला नाही, समाचार, सम अधिक आचार. ह्या शब्दामध्ये तुम्हाला अनुस्वार दिसत नाही, कारण म ह्या अनुनासिकाच्या समोर आ हे स्वर आहे. हा स्वर म च्या समोर जर स्वर आला तर हा स्वर ह्या म मध्ये मिसळला जातो आणि म्हणून समाचार हा शब्द तयार होतो. आपण आधीच्या शब्दांमध्ये इथे व्यंजन आलेली आहेत, व्यंजनामुळे त्या म चा अनुस्वारामध्ये परिवर्तन होतं, पण म च्या समोर जर स्वर आला तर मात्र तो स्वर म मध्ये मिसळला जातो. आता संताप, लगेच लक्षात येईल, सम अधिक ताप. बघा म्हणजे काय झालं, संताप. त हे काय आहे, व्यंजन आहे, म च्या समोर व्यंजन आहे, म्हणजे काय होणार, इथे अनुस्वार येणार, संताप. अशा प्रकारे म चे देखील काही आपल्याला संधियुक्त शब्द लक्षात. तसंच काही वेळा आपल्याला संधियुक्त शब्दाची विग्रह दिला जातो आणि आपल्याला शुद्ध शब्द ओळखा अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. आपण जेव्हा विग्रह लक्षात घेतला तर रंगछटा असा शब्द लगेच लिहून घेऊ. बघा हा शब्द तुम्ही रंगछटा
असा लिहाल, पण हा शब्द चुकीचा होतो. तर हा शब्द तयार कसा होतो? रंग अधिक छटा हा शुद्ध शब्द येतो. कारण ग आणि च ह्या कठोर व्यंजनामध्ये च हा छ ला जोडला जातो आणि रंग छटा असा शब्द तयार होतो. त्याचप्रमाणे रत्नछाया हा शब्द रत्नछाया असा न लिहिता रत्नछाया असा शुद्ध शब्द तयार होतो. त्यानंतर हस्तिदंत हा एकदमच आपल्याला संभ्रमावस्थेत टाकणारा शब्द आहे. आता हस्तिदंतमध्ये आपण लगेच असं म्हणू की हस्ती अधिक दंत, हां, किंवा आपण असं म्हणू की हस्त अधिक ईदंत, हां, अशा प्रकारचे. पण हे दोन्ही विग्रह चुकतात आणि त्याचा हस्तीन काय होतो? हस्तीन अधिक दंत. अशा प्रकारे आपल्याला काही संधियुक्त शब्द विचारल्यास आपण ते लक्षात ठेवावे.